सगळ्यांना नमस्कार. स्वागत आहे माझ्या चॅनलवर लाईफ इन अ फ्रेम बाय नम्रता. तर आज आपण मिसळणार आहोत चटणी. तर ही चटणी करण्यासाठी कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कढईमध्ये तेल टाकून चांगला परतून घेतला आहे काळा होईस्तोपर्यंत. चांगलं परतून शिजवून घेतल्यानंतर हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे किंवा असाही टाकला तरी चालेल. नंतर शिजवलेला कांदा, लसूण, खोबरं जे बारीक असं वाटलेलं आहे ते मिक्स करून त्याच्यामध्ये आपली जी वर्षभराची करून ठेवलेली पूड असते किंवा मसाला असतो वर्षभराचा, ती पूड आपण त्या कांदा लसूण खोबऱ्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कांद्याला ओलावा असतो तर तो ओलावा, त्या ओलाव्यामध्ये जेवढा मावेल तेवढा आपल्याला हा लाल मसाला म्हणजे पूड टाकायची आहे. कोणी त्याला बुक्काही बोलतात. तर ते आपल्याला टाकून जेवढं जेवढी ओली आहे चटणी ती पूर्ण सुकी होतो पण त्याच्यात टाकत राहायचं आहे सुका मसाला. तर हा जेव्हा आपला प्रॉपर मिसळून होतो तर असा दिसतो. तर हा आम्ही थोडा मिक्सरमधून काढला कारण कांदा थोडा जाड राहिला होता, त्यामुळे हा असा मिक्सरमधून काढल्यानंतर तो प्रॉपर असा बारीक झाला आणि हा आता पूर्णपणे रेडी आहे, तयार आहे. तर हा असा आपला मसाला मिसळून झाला आहे, सातारी पद्धत मसाला. थँक्यू फॉर वॉचिंग.